विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास पाहणार आहोत. समासावर आधारित तुम्हाला कृती विचारली जाते 2 मार्कासाठी. यामध्ये वाक्य देऊन त्या वाक्यामधला सामासिक शब्द जो आहे तो समास ओळखा असा एक प्रश्न येतो. त्यानंतर तक्ता पूर्ण करा, ज्यामध्ये सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचं नाव अशा पद्धतीचं एक तक्ता असतो, तो पूर्ण करा असा प्रश्न येऊ शकतो. अशा पद्धतीने 2 मार्कांसाठी तुम्हाला ही कृती विचारली जाते. म्हणून समासाचा अभ्यास करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आता समास या शब्दाचा अर्थ असा होतो संक्षेप. थोडक्यामध्ये जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगायची आहे त्यावेळेला सामासिक शब्दांचा उपयोग करून आपल्याला सांगता येतं. 2 शब्द एकत्र येऊन हा समास बनतो, सामासिक शब्द तयार होतो. या समासाचे 4 प्रकार पडतात. समासामध्ये असणाऱ्या शब्दांचं जे गौण प्राधान्य आहे, त्यांना असलेलं महत्त्व किंवा कमी महत्त्व यावर आधारित या समासाचे 4 प्रकार होतात. समासातील शब्दांचं गौण प्राधान्यांवरून समासाचे 4 प्रकार होतात. यामध्ये पूर्वपदप्रधान, म्हणजे 2 शब्द दिले असताना पहिल्या पदाला जेव्हा महत्त्व असतं तेव्हा त्याला पूर्वपदप्रधान म्हणतात. मग उत्तरपदप्रधान, ज्यामध्ये उत्तरपद म्हणजे दुसरं पद प्रमुख असतं. तिसरा प्रकार आहे उभयपदप्रधान, म्हणजे ज्यामध्ये समासात आलेली दोन्हीही पद सारख्याच महत्वाची असतात. आणि चौथा प्रकार आहे अन्य पद प्रधान, म्हणजे समासामध्ये दिसणाऱ्या पदांव्यतिरिक्त अर्थाला प्राधान्य असतं, अर्थाला महत्व असतं. म्हणून पहिला प्रकार झाला पूर्वपदप्रधान, दुसरा झाला उत्तरपदप्रधान, तिसरा झाला उभयपदप्रधान आणि चौथा झाला अन्य पदप्रधान. आता यापैकी आपण उत्तरपदप्रधान हा तत्पुरुष समास आहे. पूर्वपदप्रधान अव्ययी भाव समास आहे. उभयपदप्रधान द्वंद्व समास आहे आणि अन्य पदप्रधान हा बहुव्रीही समास आहे. आता या 4 प्रकारांपैकी आपल्याला तत्पुरुष आणि द्वंद्व हे 2 समास यावर्षी अभ्यासाला आहेत, म्हणून आपण त्याचा विचार करणार आहोत. तत्पुरुष समासामध्ये उत्तरपदाला प्राधान्य असते, उत्तरपद प्रमुख असते, असा हा तत्पुरुष समास. या तत्पुरुषाचे प्रकार आहेत. एक प्रकार आहे पहिला विभक्ती तत्पुरुष, दुसरा आहे द्विगु, आणि तिसरा प्रकार आहे आपण जो अभ्यासणार आहोत तो आहे कर्मधारय समास.
हे तीनही तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. आता आपण यापैकी एकेकाचा विचार करणार आहोत. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला विभक्तीचा आधार घेऊन करावा लागतो. हे या विभक्ती तत्पुरुषाचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे विभक्तीचा अर्थ सांगणारा जो शब्दयोगी अव्ययाचा उपयोग केला असतो त्याचा लोप करून ते दोन शब्द एकत्र केले जातात, त्या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समास होतो. आता हा विभक्ती तत्पुरुष समास आपल्याला ओळखता येण्यासाठी विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. हा विभक्ती तत्पुरुष समास द्वितीया ते सप्तमी या विभक्तींमध्ये केला जातो. तर आपण उदाहरण बघूया. जसं कष्टसाध्य असं पुस्तकामध्ये तुमच्या उदाहरण घेतलंय. आता कष्टसाध्य हा झाला सामासिक शब्द. आता याचा आपण करणार आहोत विग्रह. विग्रह म्हणजे या समासाची फोड करणे. आणि विभक्ती तत्पुरुष समास असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला विभक्तीचा आधार घेऊन हा विग्रह करायचा आहे. कष्टाने साध्य. आणि हा झाला विग्रह. याला म्हणायचं विग्रह. आता हा विभक्ती तत्पुरुषातला कोणता विभक्ती आहे? हा जो ने प्रत्यय लागलेला आहे हा आहे तृतीया. तृतीयेचा प्रत्यय असल्यामुळे हा झाला तृतीया तत्पुरुष समास. हे झालं समासाचं नाव. सामासिक शब्द आहे कष्टसाध्य. हा शब्द आपल्याला याचा विग्रह करताना विभक्ती प्रत्ययाचा आधार घेऊन हा समास सोडावा लागतो, म्हणून याला आपण विभक्ती तत्पुरुष समास म्हणणार आहोत. या ठिकाणी कष्टाने हा जो प्रत्यय लागला आहे तो तृतीयेचा प्रत्यय असल्यामुळे याचं नाव तृतीया तत्पुरुष समास असं ठेवता येईल, असं म्हणता येईल आपल्याला. जसं कष्टसाध्य म्हणतात तसं प्रयत्न साध्य म्हणजे प्रयत्नाने साध्य असं आपल्याला एक वेगळं उदाहरण घेता येईल. त्यानंतर चतुर्थीचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर गुरुदक्षिणा हा शब्द आहे. आता गुरुदक्षिणा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पण गुरु आणि दक्षिणा हे दोन शब्द जेव्हा एकत्र आले आहेत तेव्हा याचा जर विग्रह करायचा झाला तर आपण कसं सोडवणार? गुरुसाठी दिलेली दक्षिणा. गुरुसाठी दिलेली दक्षिणा. आणि साठी हा जो प्रत्यय आहे तो आहे चतुर्थीचा आणि म्हणून या समासाचं नाव होईल चतुर्थी तत्पुरुष समास. तुमच्या पुस्तकातलं उदाहरण घ्यायचं झालं तर सभागृह. या ठिकाणी पण आपण सभेसाठी गृह. गृह म्हणजे दालन.
सभेसाठी असलेलं गृह ते सभागृह. म्हणून पुन्हा याही ठिकाणी चतुर्थी विभक्तीच्या प्रत्ययाचा उपयोग करून आपण समास सोडवत असल्यामुळे या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष समास आपल्याला झालेला दिसून येतो. याचप्रमाणे पंचमी विभक्ती. आता ऋणमुक्त. आता हा सामासिक शब्द आहे. याचा विग्रह करताना आपण म्हणणार आहोत ऋणापासून मुक्त. मग या ठिकाणी पासून हा जो आपण शब्द पाहिला आहे ही पंचमी विभक्तीची खूण आहे, म्हणजे पंचमीचा प्रत्यय आहे आणि म्हणून याला आपण पंचमी तत्पुरुष म्हणणार आहोत. तसंच भयमुक्त, संकटमुक्त अशी आपल्याला उदाहरणं घेता येतील की संकटापासून मुक्त झालेला तो संकटमुक्त. अशा पद्धतीने पंचमी विभक्तीचा आधार घेऊन जेव्हा आपण हा समास सोडवतो, विग्रह करतो, तेव्हा तो पंचमी तत्पुरुष समास होतो. आता षष्ठी. राजवाडा. आता राजवाडा म्हणजे राजाचा वाडा. आता या ठिकाणी चा हा जो प्रत्यय आला आहे हा षष्ठीचा प्रत्यय आहे आणि म्हणून षष्ठीच्या प्रत्ययाचा आधार घेऊन जेव्हा आपण विग्रह वाक्य तयार करतो तेव्हा हा समास षष्ठी तत्पुरुष समास म्हणवला जातो. असंच राजपुत्र, ग्रंथालय, हिमालय अशी आपल्याला उदाहरणं षष्ठी तत्पुरुषाची सुद्धा घेता येतील. ग्रंथालय हे तुमच्या पुस्तकामध्ये आलेलं उदाहरण आहे. ग्रंथांचे आलय. ग्रंथांचे आलय. आलय म्हणजे घर. ग्रंथांचे आलय. या ठिकाणी चे हा जो प्रत्यय आपण उपयोगात आणला आहे तो आहे षष्ठीचा प्रत्यय आणि म्हणून याही ठिकाणी हा षष्ठी तत्पुरुष समास झालेला आपल्याला दिसून येतो. आता यानंतरची विभक्ती येते सप्तमी. तर साधारणपणे कुशल, निपुण असे शब्द ज्या वेळेला उत्तरपदी दिसतात त्यावेळेला सप्तमी तत्पुरुष समास होतो. पाककुशल. पाककुशल. आता पाक म्हणजे काय? स्वयंपाक. स्वयंपाकात, स्वयंपाकामध्ये, मध्ये हा सप्तमीचा प्रत्यय येतो. कुशल. या ठिकाणी मध्ये हा सप्तमीचा प्रत्यय आपण उपयोगात आणला आणि म्हणून या ठिकाणी हा सप्तमी तत्पुरुष समास होतो. म्हणजे कुशल, पटू, प्रवीण असे शब्द जर या ठिकाणी उत्तरपदी असतील तर तो सप्तमी तत्पुरुष समास होतो. अशा प्रकारांनी द्वितीया ते सप्तमी पर्यंत हा विभक्ती तत्पुरुष समास होतो. आता पुढे यानंतर तत्पुरुषाचा प्रकार दुसरा आपण बघितला होता द्विगु समास. आता या द्विगु समासाला ओळखण्याची खूण फार सोपी आहे. जसं विभक्ती तत्पुरुषामध्ये विभक्तीचा उपयोग करून आपण जसं आपण विग्रह वाक्य तयार करतो, विग्रह करतो आणि विभक्तीचा उपयोग केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तो विभक्ती तत्पुरुष समास आहे. तसंच द्विगु समास ओळखण्याची खूण आहे
पूर्वपद संख्यावाचक असते. मग याची उदाहरणं आपल्याला नेहमी उपयोगात नवरात्र, पंचपात्र, पंचपाळे या ठिकाणी आपल्याला ही आपल्या माहितीतली उदाहरणं आहेत. नवरात्र हा शब्द जर आपण बघितला तर हे पूर्वपद जे आहे ते आहे नव. नव म्हणजे हे संख्यावाचक पद आहे आणि म्हणून हा अगदी डोळे मिटून आपल्याला द्विगु समास म्हणून ओळखता येतो. मग याचा विग्रह कसा करायचा? 9 रात्रींचा समूह. नव म्हणजे 9, रात्रींचा समूह. समूह आणि याचं नाव द्विगु समास. म्हणजे हा झाला सामासिक शब्द, हा झाला समासाचा विग्रह आणि हे झालं समासाचं नाव. पंचपात्र, त्रैलोक्य किंवा त्रिभुवन, सोपं जाईल तुम्हाला. त्रिभुवन. पंच, त्रि या शब्दावरून आपल्याला सहज लक्षात येतं की हा समास द्विगु समास आहे. कारण द्विगु समास ओळखण्याची खूणच मुळी ही आहे की पहिले पद संख्यावाचक असते. मग आता पंच म्हणजे 5, 5 पात्रांचा समूह. समूह. त्रिभुवन, त्रिभुवन म्हणजे 3, त्रि म्हणजे 3, 3 भुवन, भुवनांचा समूह. अशा पद्धतीने द्विगु समास तुम्हाला ओळखता येतो. त्याचा विग्रह कसा करायचा हे समजून घ्यायचं आणि प्रयत्न हा करायचा की निदान द्विगु समास तरी आपल्याला ओळखता आला पाहिजे. यानंतर आपण वळूया कर्मधारय समासाकडे. आता कर्मधारय हे समासाचं नाव आहे, पण हा समास येतो तत्पुरुष समासाच्या अंतर्गतच. आता कर्मधारय समास कसा आपण ओळखणार? तर हा समास 2 पदांमध्ये असलेल्या 4 प्रकारच्या संबंधांवर अवलंबून असतो. 2 पदांमध्ये कोणकोणते संबंध? एक असतं सामान्य नाम आणि विशेष नाम. दुसरा प्रकार आहे विशेषण आणि विशेष्य. तिसरं आहे उभयपद विशेषण. उभयपद विशेषण म्हणजे यामध्ये दोन्हीही पदही विशेषण असतात म्हणून त्याला उभयपद. उभय म्हणजे दोन्ही. आणि चौथा प्रकार आहे उपमान उपमेय भाव. उपमान उपमेय भाव. आता ही माहिती घेतल्यानंतर आपण एकेका प्रकाराचा विचार करू. सामान्य नाम आणि विशेष नाम. जसं आपण नागपूर नगर.
आता नागपूर नगर हा जर समास असेल तर याच्यामध्ये नागपूर आणि नगर हे दोन शब्द आले आहेत. मग यापैकी नगर हे आहे सामान्य नाम आणि नागपूर हे आहे विशेष नाम. म्हणून असं सामान्य नाम आणि विशेष नाम संबंधावर आधारित जो कर्मधारय समास असतो त्याला म्हणायचं कर्मधारय समास. दोन पदांमध्ये सामान्य नाम विशेष नाम संबंध असलेला. सोडवता नागपूर नावाचे नगर. नावाचे नगर आणि समासाचं नाव लिहिताना कर्मधारय शब्द नीट लक्षात ठेवायचा. कर्म धार आणि य कर्मधारय. तसंच आपण चंपकारण्य हे एक याचं उदाहरण घेऊ शकतो. याच्यामध्ये काय दाखवलंय? चंपकारण्य चंपक नावाचे अरण्य. चंपकारण्य. चंपक हे चंपक नावाचे अरण्य. हा कर्मधारय समास. चंपक हे झालं विशेष नाम आणि अरण्य हे झालं सामान्य नाम. म्हणून सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यावर आधारित हा कर्मधारय समास झाला. यानंतर विशेषण विशेष्य भाव संबंधावर आधारित कर्मधारय समास. याचं उदाहरण बघूया आपण. महापूजा. आता याच्यामध्ये महा पूजा असे दोन शब्द आहेत. महान पूजा किंवा मोठी पूजा. आणि महान हे झालं विशेषण. कशाचं? पूजा या शब्दाचं. आणि म्हणून विशेषण विशेष्य भाव यावर आधारित हा कर्मधारय समास आहे. असंच आपण महात्मा महाप्रसाद अशी याची उदाहरणं घेऊ शकतो. श्वेतोत्पल. आता या ठिकाणी उत्पल शब्द आहे. उत्पल म्हणजे कमळ. श्वेत म्हणजे पांढरा. पांढरं कमळ म्हणजे पांढरं हे विशेषण आहे कमळ या शब्दाचं. म्हणून हा सुद्धा कर्मधारय समास होईल. नील कमल निळे कमळ. निळे कमळ. कमळ या शब्दाचं विशेषण आहे निळे आणि म्हणून हा विशेषण विशेष्य भावावर आधारित कर्मधारय समास होतो. यानंतर उपमान उपमेय भावावर आधारित कर्मधारय समास. मुखकमल. आता या ठिकाणी मुख आणि कमल असे दोन शब्द आले आहेत. पण त्यामधले संबंध कसा?
कमळासारखे मुख. कमळासारखे मुख म्हणून कमल, मुख कमल असा शब्द आला आहे. समासाचं नाव आहे कर्मधारय समास. तसंच चंद्रमुखी हाही एक शब्द आहे. चंद्रमुखी या ठिकाणी मुखाला चंद्राची उपमा दिली आहे आणि म्हणून चंद्रमुखी हा पण कर्मधारय समास झाला आहे. चंद्रासारखे मुख असलेली कर्मधारय समास. यात अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये उपमान आणि उपमेय हे एकरूप दाखवलेलं असतं. याचं उदाहरण आहे विद्या धन. म्हणजे हा समज कसा सोडवणार? विद्या हेच धन. विद्या हेच धन. कर्मधारय. तसंच काव्यामृत. काव्य हेच अमृत. काव्यामृत अशा पद्धतीने हा कर्मधारय समास या ठिकाणी आपण संपवूया.